हरिः ओम नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतू आता धर्मरायानं भीष्माला पुलस्त्याल संवादारे अशिल तसल तीर्थयात्रेचे कशे करचे म्हळेल क्रम ते नारदाल निमती ऐकलो. ताजे नंतर नारद अंतर्धान जावन चमकल धौम्याले तांगेले कुलपुरोहित धौम्याल्यागी तीर्थयात्रा करचे विशयांत समालोचन केले. धौम्यान सांगिल प्रकार लोमशा महर्षी येताचे म्हळेल प्रकार लोमशा महर्षी आयलेंची तशी धौम्या चार दिक्काने सोचे तीर्थक्षेत्र वापस सांगताची. ताजे नंतर लोमशा महर्षी येताचे लोमशा महर्षी येऊन इंद्रानं आणि अर्जुनानं सांगिल विषय सांगून इंद्राने तुमका सर्व तीर्थक्षेत्र यात्रे करून पुनीतात्म जावका म्हणून म्हणला तुम्ही तीर्थयात्रे बाई सरायची हांवेत तुमगे लोटो आबे तुमकां तीर्थयात्रे कोरका म्हणून सांगला म्हणून म्हणटाना सर्व युधिष्ठिर तागे लोटो आशिल्ले सर्व जनांक सांगता कोणाक येवच्याक त्राणस भूक तडसूं जाता तान तडसूं जाता मस्त चमकुचा जाता थंयसर जन पुरे आमगे लोटो येयचे वरलेले जन पुराय अस्तिनावती वच्चेचे धृतराष्ट्र तुमकां चंद करून पळयतलो. एकच वेळ धृतराष्ट्रान पळयनी म्हूण जाल्यार रे तुम्ही पंचाल नरेशालाय वच्चो येत म्हळ्यार रे द्रौपदीला नालाय वचून आश्रय घेवेत आम्ही सांगला म्हळ्यार तो तुमकां आश्रया घेता म्हूण सांगून आनी सांगता. तशी कितली जन इष्टस पळय वच्चाक सक्षम शरीर आरोग्य आशिल्ले जन पुरे रक्ताचे वरलेले पुरे वताचे. मागीर ಸ್ವಲ್ಪ ब्राह्मण मांत्र बरल्यांची लोमश तिनी दिसू तिनी रात्री काम्य कमानंतू तांगे लोट राबला. मागीर बरले ब्राह्मण ते तागे लोट आशिल्ले ब्राह्मण सांगता पळय ते दना तांणी सांगताच की आम्ही तुमगे लोटू यात्रे येवका तीर्थयात्रे येवका म्हणून सांगून आम्ही गांवां वापस वच्चनीची तशें जावन तूं आमकां घेवन वच्चो का आनी कसं कोतसवे आतां तुगे लोटू येवन आमी तीर्थयात्रे केलेले आयले आनी मुखार आमी तीर्थयात्रे करताची म्हूण लेखूका जायना आमकां इथे म्हळ्यार बारी दुर्गम प्रदेश खंय पुराय कितले की नरमांस भक्षक सकच की वाघ गाई वाघ सिंह असल पुरे दुष्ट प्राणी सचकय म्हणटना एककल्यान तीर्थक्षेत्र यात्रे वच्चाक ना अशी गुंपू गुंपू चमकल्यार पुणी संदर्शन करूं जायत आनी तूं जवो तुगेल भावंड जवो भारी शूरवीर जल्लेल देखून कसा अपाय येयला रे आमकां सैसून घेवचें जाता म्हणून गोतस तांणी आमकां रक्षण करताचें म्हणून गोतस तशें तुगे लोट तीर्थयात्रेक येताची आमी म्हणून आमकां वकाश करून दी म्हणून म्हणटा रसाची कळवा. त्या वेळाक तो सांगता कळवा धर्मराय जायत तुम्ही सांगिल तशी तुमकां खूश आसा म्हूण जाल्यार आमगे लोट तुमी तीर्थयात्रेक येवी येता म्हूण अशी एक 4 दीस गेल्लो. मागीर लोमशा लागीं पुरोहीत जावन आशिल्ले धौम्या लागीं पुरे तो आज्ञा घेता आनी भावंडा लोटू द्रौपदी लोटू पुरे समालोचन करता आनी तीर्थयात्रे वच्चे म्हूण सांगून लेखता. तांणी तीर्थयात्रे वचका म्हूण लेखतनाची व्यासू आनी पर्वत नारद इत्यादी महर्ष्यो धर्मराया पळया म्हूण सांगून ओटूच काम्या कामान आयलेच. तांणी येयले पळोवनूच युधिष्ठिरू वचून तांकां आपयता अर्घ्यपाद्य दिता. तेदना व्यास पर्वत ऋषी नारद त्याक जने युधिष्ठिरा सांगताच की पळय एक उत्तर ऐकूका तुम्ही हांव सांगिल्लें तूं मान्य भीमू नकुलू सहदेव द्रौपदी आम्ही सांगचे हे उत्तर समज आलोचन करून ऐकूका. तीर्थयात्रे वच्चे पयशे फुडें मना कसले कल्मश आसचे मनान तुला कल्मश म्हळ्यार कसले काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य हे पुरे नाश जावका शुद्धांतकरण जावन तीर्थयात्रा कोरका तुम्ही मात्र नाही थंय शरीर नियमम प्राहुः
ब्राह्मणा मानुषं व्रतं मनोविशुद्धां बुद्धिं च दैवमाहुः व्रतं द्विजाः तै आहार नियम उपासो या पुरे शरीरासंबंध पाविलं व्रत म्हणताचे हक्क मानुष व्रत म्हणताचे आणि अंतःकरण शुद्धी बुद्धिशुद्धी मनशुद्धी हक्क दैव व्रत म्हणताचे या पुरे जन सांग तुम्ही या दोन्ही कोरका कळव्या आहार नियमानी कोरचे मानुष्य व्रत अंतःकरण शुद्धी दैव व्रत या दोन्ही तुम्ही कोरका आणि कोण मनान परिशुद्ध जावनस की कामक्रोध हातून विमुक्त जावनस की निष्कल्मश जावनस की तक मांत्र पुतात्म म्हण म्हणताच पुतात्माक मांत्र तीर्थयात्रे कोरची अर्हता तशी तुम्ही परिशुद्ध जयाची मागीर तीर्थयात्रे करायची कळव्या दैवव्रत मानुष्यव्रत दोन्ही अनुष्ठान केल्ली म्हण जाल्यार तुमकां तीर्थयात्रेचे यथोक्त फल मेळटा पांडवांक संतोष की जावो आम्ही तशी करता तुम्ही सांगलावरी कोरो प्रयत्न करताचे म्हण म्हणटाच काही मागीर एक खंय प्रवासा वचूं जाल्यार तांकां एक स्वस्ती वाचन म्हणून कोरोस वच्चे वाटेर कसले तोंदरे जावचे नाका चंदायेर यात्रा कोरणे वची तुमकां देव बरें करो दिक्पाल राखोवची तशें पुरे सांगोस ते पुरे सांगताच की त्यांनी पांडव हांगेल पुरे पांय धरताची आणि ते ब्राह्मण तांगेलोट बैसरल्यान जाल्यार तांकां अभिवादन करताची आणि त्यांनी श्रीकृष्णाजीन दारी जावन आयलीत न्हय बलकलनी नेसून नमी वनवासा आयलीची आत तांगेल कवच सकट धारण करताच काही कुर्टाक खडग गिडग घालताची जटाधारे सत्तानी जाल्यार क्षत्रीन दौम्य लोमश आनी वरलेले ब्राह्मण तांगेल उठशिले पुरजना घेवन मार्गशीर मासाचे पुन्न उजत्तरी हे पुषा नक्षत्र येता पळय त्या नक्षत्रांत सामान्य जावन म्हणटाचे मार्गशीर मासांत पुन्न उजत्तरी तये ते दुसू पुष्य नक्षत्र येता ते पुष्य नक्षत्रांत तीर्थयात्रे म्हण चमकलीची जल्व्या सर्व आयुध घेतला धरला इंद्रसेन पुरे तांगेल ओटो तागेल सेवक तांणी येयलेंची रणपेचे येयलेची परिचारक येसची पुरजना घेवन वतात तांणी वत्तना लोमश ऋषी धर्मरायाला सांगता काही कळव्या म्हळ्यार युधिष्ठिरू निमगिता कसने हांव मस्त दुःखारस कळव्या निजावन मिगेल मटा हांव काय मक्का बुद्धंतू हांव चांग म्हूण सांगचें न्ही जाल्यार मिगेल मटा हांव कोणाकय अधर्म करनी तितली म्हाका गोतस जाल्यार इतले अपार दुःख कसल्याक म्हाका हांव इतली गूण आसूनी म्हाका इतली कश्ट कसल्याक कोणीय राय असल कश्टार आसनाची म्हणून लिखील हांवें जाल्यार अनेक विपरीत पळय कसने म्हूण म्हळ्यार परांश्च निर्गुणान् मन्ये न च धर्मगतानपि ते च लोमश लोकेस्मिन् धन्ते द्रध्यन्ते केन हेतुना पळय आमगेले शत्रुलांतो एक चूरू सद्गुण ना धर्महीन जाल्यार तांणी प्रपंचांत उच्राय स्थिती येतरसत न्हय दीस अभिवृद्धी जतरस तांगेले इत निमती हे कारण कसले हे पळय आमकां पुराय जन येवचे एक प्रश्न यो आमकां सांगून घेवचे आमी कसले कोणा वायट केलेले ना जाल्यार आमकां वायट जतरस तेचे लोकांत आमगेले दृश्टीक कितले वायट करता म्हूण दिसता पळय तितली जन आजी उच्राय स्थिती रसाची चांग जावन आसत तांकां कसलेय जायना कसो कतिरी हे पुराय जाणां येवचे प्रश्न त्यात आमगेल मनासूचो प्रश्न पळय धर्मरायो लोमश रशिले निमगिता तेदना तो सांगता काही तूं अधर्मी जन तुगेले शत्रू तांणी अधर्म कार्य करत असल्यार तांणी अभिवृद्धी येताचे म्हणून तूं कसले दुःख पावता कळव्या मर्दती अधर्मेण नरः ततो भद्राणि पश्यति ततः सपत्नांजयति समूलः तू विनश्यति अधर्म कार्य करतल जनाक प्रारंभांतू वृद्धी दिश्चा कैपुर श्रेयस्सु इदिश्चा पुरो जाल्यार मागीर कडेकडेरी सर्वनाश जाता कळवे इत्या म्हळ्यार अधर्मा निमती कसं अभ्युदय प्राप्त जाला त्या काही शाश्वत जावन वरना कळव्या कितलीगी अधर्मा आचरणेन अभिवृद्धी पाविले उच्चराय स्थिती चमकलेले दैत्य दानव हांव पळयनी मे कडेर संपूर्ण विनाश जायनीचे तांणी पळय देवयुग तंतू देवते भारी धर्मनिष्ठ जावन आशिल्ले दैत्य अधर्मार पत्तर आशिल्लीची तेन्ना देवतेन पुण्यतीर्थ यात्रा करचे दैत्य तीर्थयात्रे करना आशिल्लीची इत्याक म्हळ्यार तांकां अधर्मा रितीन तांणी अभिवृद्धी पावल्यांची ह्या पळय कसल्या कामकां आमी सुकार आसत न्हू म्हळ्यार दुरभिमान तांकां जल्व्या दर्प ताजे निमती दुरभिमानान कसो येता क्रोध येता वय क्रोध येयली नंतर मागीर तांकां आमी कसं करताची
म्हळेल विशयान तांकां लज्जीना कित्या म्हळ्यार कोप त्या मटा आस कोप येयले नंतर कोणें कसले वायट काम चांग काम लज्जी गिज्जी कसले घेवन बसचे आसवे ना न्हय कडेर तांकां कोणाकय चांग गूण म्हळेले नाशिल्ले वायट काम करच्यान तूं तांकां लज्जी येना जाय जाल्यार तसले लज्जेक येडितना म्हणटा पळय लज्जीहीन म्हणटाची तशें काम करतलीं तांणी दुश्कार्य करचें कळ्ळें कडेर म्हणटा तांगेले की तांकां व्रतानुश्ठान ना अधर्मी हांकां क्षमा स्वधर्म हे पुरय चंग गूण सोन चमकले तांगेले आशिल्ली लक्ष्मी देवतेंगेले चमकली वय अलक्ष्मी दैत्या लागीं व्हरली तांकां कली तांगेले वचून राबलो कळ्ळें अलक्ष्मी कलिपुरुश हांणी पुरय आयलीच म्हूण जाल्यार रे दर्प अभिमान दुरभिमान अभिमान येयनाय ते पळय आसल्यार रे तांगेले माते वायट जाता वग्गी नाश जातात तांणी जल्वे संपूर्ण नाश जाल्ली कितले पण जाल्ली तेंची देवास्तु देवते सागराश्चैव शरितश्च सरांसीच अभ्यगच्छन् अभ्यगच्छन् धर्मशीलाः पुण्यान अयतनानि च देवते तांणी धर्मिश्ट जावन आशिल्लीची तांणी पुण्यक्षेत्राची यात्रा केल्ले तांगेले पाप परिहार जाले मात्र न्हय तपस केल्ले यज्ञ याग केल्ले असल पुरे धार्मिक कार्या निमती दीस तांणी अभिवृद्धी पावलींची वैबे तीर्थयात्रे केल्लेले देखून पुण्य कार्य केल्लेले देखून पाप कार्य त्याग केल्लेले देखून देवते तांकां सुरवेक कश्ट म्हूण दिसल्यार कडेर म्हणटाना श्रेयस्सू पावलींची तूं देवतेंक पळय अधर्मी जावन आसचे कली आविश्ट जाल्ले दैत्यांक पळय नाका आतां तुगेले कौरवादी जन तांणी अधर्मी जाल्यार सुकार आसचे म्हूण दिसता जाल्यार तांगेले बग्गी तांकां लक्ष्मी आनी कली आविश्ट जाताच मागीर तांणी अधोगतीक वताच आतां प्रारंभार तुका तांणी चंदायेरी अभिवृद्धी जाता असो म्हूण दिसच्या पुरो जल्वे तुका आजे पशी फुडें नृग शिभी भगीरथ वसुमनस गय पुरुरवस हें पुरे रायल काणी तुका गुतनावे तांणी तपश्चरण केला तीर्थयात्रा केला पुण्यतीर्थांत स्नान करता आशिल्लीची आनी केन्नाय ज्ञानी ऋषींगेल संदर्शनय करता आशिल्लीची तशी तांकां तशें न्हू यशस्सू किर्ती पुण्य ऐश्वर्य सकट मेळ्ळें आजी तूं तशी करी महात्मांक पुरे संदर्शन करी पुण्यतीर्थ यात्री करी ते तीर्थक्षेत्राक नाना रितीचे महात्मा ऋषी महर्षी मेळटाची तांगेले संदर्शन करी तुका श्रेयस मेळटा पळय कळ्ळें इक्ष्वाकू महाराजान अशी केलेले मुजुकुंदू मांदातू मरुत्तू हांणी पुरे अशी श्रेयस पावलेली देवतेक आनी देवर्षींक तपस्या निमती हेंची सिद्धी पाविलीची वय तशें हांव न्हू तूं पुण्यतीर्थात दर्शन करतना तूं किर्तिवंत जाता अधर्मी धृतराष्ट्राल चेडूं मोहपरवश जावन आनी ಸ್ವಲ್ಪ काळ तांगेले दैत्याल वरी तांणी विनाश जाताचे पळय हे विशयाक कसले तूं संशय लक्ष्य नाका युधिष्ठिरा हांव सांगिल्लें तशी तूं चल म्हूण लोमश महर्षी सांगताचे जैत म्हूण सांगून धर्मरायो लोमशांगेल वटून नैमिषारण्याक प्रयाण करता थंय पांडुरयाले श्रेष्ठ पुत्र युधिष्ठिर इत्यादी तांणी कसं करता तांगेले अनुयायींगेल वटू तीर्थयात्रे वताचे थंय माउंटेल कडेन राबचे कडेर म्हणटा नैमिषारण्य येवन पावलीची नैमिषारण्यांत गोमती न्हंय म्हूण आशिल्ले ते न्हंयची तीराक आयलींची ते न्हंयत नल्लींची सांगिल प्रकार गोदान स्वर्णदान ऐश्वर्य सकट दान केले देवपित्रांक तर्पण केले जल्वे मागीर तांगेल वटू मस्त ब्राह्मण आयल्यांची आनी ते गोमती न्हंयची तीरांतूय मस्त ब्राह्मण आसाचे तांकां प्रयतोचित सत्कार केले थंय कन्यातीर्थ अश्वतीर्थ गोतीर्थ कालकोटी तीर्थ पुरे मेळ्ळी तांकां नैमिषारण्यांत तांतू कंच्यान सुरवेक कंच्या मागीर म्हूण आसा पळय अनुक्रम जावन तांणी तीर्थ स्नान केलें की मागीर वृषप्रस्थगिरी म्हूण म्हणलेलो जागो थंय ಸ್ವಲ್ಪ काळ राबलींची मागीर बाहुदा न्हंयची तीरा आयलींची तेव्हा एक पुण्य नदी म्हणटा तांतू स्नान केलें मागीर प्रयाग क्षेत्रा येवन पावलींची सांगला न्हू ते प्रयाग क्षेत्रांत देवतेन आनी मस्त काळ ते यज्ञ केलेले म्हूण ते प्रयाग क्षेत्रांत गंगा यमुना न्हंयचे संगमस्थान म्हणटा पळय थंय नित्य स्नान करून कितले की काळ थंय तपश्चरण केलें खंय तांणी कळ्ळें आनी
केन्नाय स्नान करून पवित्र आत्मजताची ब्राह्मणांक यथेच्छ दान करताची ते प्रयाग क्षेत्र यात्रा जल्न थंय दुखून मुखारे चतुर्मुख ब्रह्मालय वेदिक क्षेत्र म्हळ्यार पळय हे पुरे सुरवेक भीष्मनी पुलस्त्य ऋषीले समाधार नारदान सांगिलेच पळय तशी क्रमार त्यांनी तीर्थक्षेत्र यात्रा करतारस ते वेदिक क्षेत्र ब्राह्मणाला उठ थंय वचून पावलीच काय त्यांनी थंय ಸ್ವಲ್ಪ काळ राबल्यांची तपश्चरण केला थंय तांकां सांगला न्हू आहारांचो नियम आसूं का म्हणून कंदमूल फल तेंचे परे खावचे थंय आशिल्ले ब्राह्मणाक तेंचे दिवचे कडेरी मुखारसून थंय वचून एक राजर्षी गय म्हणलो पळय ताणें पवित्र केलेले एक पर्वत थंय वचून पावलीची ते गयशिरा पर्वत म्हणटाचे थंय गयशिरा पर्वतांत महानदी म्हणलेली एक पुण्याची न्हंय आसा ते महानदीचे दोन्ही दंड म्हणटा पळय तेकडचे आनी हेकडचे भाग थंय सांगला न्हू तेदनाची बरी वास बोर नासता म्हण सांगून थंय दुखून मुखार वतात तांणी सर्व महर्षी आशिल्ले तसले अनेक पर्वतां वचून पावताची त्या पर्वतांत ब्रह्मसरस्सू म्हूण म्हळ्यार पुण्यतीर्थ आसा थंय तांणी न्हाताची थंय पुरे देवपित्र कार्य करताची कळ्ळें ते पुण्यतीर्था लागींची यमधर्म राबून आशिल्लो ते यमधर्माक भेटू म्हणून एक पंथ अगस्तीर अशी थंय येताची कळ्ळें ते तस्सल एक श्रेश्ठ जावन आशिल्लें ब्रह्मसर तीर्थ ते ब्रह्मसर तीर्था दुखुनूची सर्व पुण्या नदी येवचे मूलस्थान म्हणटा पळय ब्रह्मसर तीर्थ तांत दुखुनूची विंगड विंगड न्हंय येता म्हणून म्हणटाचे थंय रुद्र राबून आसता महादेव हे वैपुरे आमी पुळ्ळे आयकलेला तो पस्तेची रिपीट जातारस ते तीर्थक्षेत्रा पांडव इलींची थंय चातुर्मासी पावसाड येयली म्हणली कुळ्ळे थंय राबलेची 4 म्हयनो चातुर्मास्य व्रत केल्ली की तांणी मागीर थंयची अक्षय वटवृक्ष पळय नवे सांगिले अक्षय वटवृक्ष आसा त्या वटवृक्षा पंदा बैसून कसल कर्म करता ते अक्षय फल दिता म्हणटात नवे थंय तांणी उपवास आशिल्लीच की जितेंद्रिय जावन वचून तपश्चरण करता आशिल्लीची त्या क्षेत्राक पांडव आयल्यांचे म्हूण कोण 100 गटल्यान ब्राह्मण थंय येतर आशिल्लीची तांगेले सहायान चातुर्मास्य यागय केल्ली की तांणी कळ्ळें ते यागा वळारी धर्मरायाक तागेल भावंडाक द्रौपदीक पळय त्या पुरे ब्राह्मणान यज्ञ याग जातर आसतना प्रवचन करतली की चंग विशयी परमात्मा विशयी धर्मा विशयी वेदा विशयी सगळी प्रवचन करतर आशिल्लीच की जल्वे त्या वेळाक एकलो शमट म्हूण म्हळालो अमृत रयस म्हळालो न्ही शमट म्हूण म्हळालो एकलो ऋषी ब्राह्मण तागेले विद्याभ्यास जाला तागेले 4 नमुने व्रत जाला आतां कौमार व्रत म्हूण म्हळेलें ताणें अनुश्ठाना आसतो तो गयरायो म्हळ्यार अमृत रयस म्हळेलेलो पुतू तागेले विशयी जावन युधिष्ठिरा त्या प्रवचनांनी जाता पळय सांजवळ दनपारचे यज्ञ याग जातरी ते दन सांगता की धर्मराया तुका गयाल विशयी गोतस्वे गयो श्रेश्ठ जावन आशिल्लो राजर्षी ताणें कसकस कडेन पुण्य कर्म केला म्हळ्यार हेंच पुण्यक्षेत्रांत बहुदक्षिणात्मक जावन आशिल्ली एक याग केलेले ताणें कळ्ळें आयिल्ल्या जनाक भोजना खातीर एक पर्वता इतले व्हड अन्ना राश तयार करता आशिल्ले तूप पुरय व्हळत आशिल्ले कळ्ळें धंयाची न्हंयशी आसता आशिल्ले सो पक्व जावन आशिल्ले व्यंजनांनी करतालीच म्हळ्यार रांदयांनी म्हणटा पळय आमी असले कितले लक्ष जन ते भोजना खातीर म्हळ्यार ते यज्ञ पळोवचे येताले तांकां यथेच्छ भोजन दितर आशिल्ली की जल्वे ताजे नंतर यज्ञ बशिल्ले ब्राह्मणांकनी प्रत्येक जावन तांकां विंगड भोजन बैवे आनी दक्षिण दितनाय तशी की ब्राह्मण वेदघोश करतलीची ते सर्व कडेन तेंचे एक पडचे ते वेदघोश सोडल्यार विंगड कोणय उरलो येईल शब्द समीत ते क्षेत्रांत ऐकपणा आशिल्लें मागीर कसले एक विचित्र म्हळ्यार गयान ते जेवणा खातीर तयार केलेले भक्ष्य भोज्य लेह्य चोष्य पानीय हे पुरे सराग कितले जना जाय तितले संतोष पावील सर्व जन ते अद्भुत भोजना विशयी विंगड कडेन वचून सांगता आशिल्ली की गयस्य यज्ञे की
त्वद्य प्राणिनो भोक्तुमीप्सवा तत्र भोजनशिष्टस्य पर्वताः पंचविंशतिम गयान केलेले यज्ञ समारंभांतो भोजन केलेल्या जनाक वापस भोजन करका मळेले इच्छाना तिथले अन्न तिथले यथेच्छ भोजन म्हणटा पळय कोणाकी पावनी म्हूण म्हळेलें ना कितलीकी लक्ष गटल्यान जन येवन जेवण करतली मागीर एक 20-25 शीताचे पर्वत व्हरतलीच के ताणी तयार करले तितले भोजन सामग्री कोणेय तेद्दोळ थंय करनी आनी मुखारय कोणेय करना म्हण सांगून त्या मात्र जना मात्र ताणें कितले आज्य आहुती सकट दिला देवतेंक कितली संतोष जाल्ला म्हळ्यार आनी खंयचे जनांनी यज्ञ केल्यार वच्च का म्हणून देवते लेक्क नाचके तितली आज्य आहुती घेतला काय पुरे देवतेन दक्षिणे विशय सांगता म्हणना गयान कितली दक्षिण दिला म्हळ्यार लॅकोरची पुरसत ना काय ब्राह्मणाक कितले तुका दक्षिण मेळ्ळा म्हळ्यार असंख्य मेळ्ळा म्हणजे अनेक ब्राह्मणाला निमची गयान तुका कितले दक्षिण यो पार म्हळ्यार ताणें लेख करनी ताका लेखोरची उमेदी ना ते तितले होंच्याक जायना नातील तितले म्हणटा पळय तितले दक्षिण ताका दिला सांगतलीच की भुंयन तूं कितले रेवेचे कण आसता पळय जेव्हा आकाशांत कितले नक्षत्र आसता पळय लेख करूं जेतवे ते प्रेना न्हय तितली दक्षिण ताणें ब्राह्मणांक दिला म्हण सांगून लेख करूं कोणाच्यानय साध्य ना तांकां पळय एक ब्राह्मणा दिलेली दक्षिणेची हांव लेख करनी पार दक्षिण मेळ्ळा संख्य दक्षिण मेळ्ळा म्हण प्रति ब्राह्मण सांगता जाल्यार कितले दिला म्हणून ओट्टू घालून लेख करच्या कोणाच्यानी कोणाकय उमेदी ना की म्हणून तितली दिला ताणें तसले एक महायाग एक दोनी न्हय कितले की महायाग गयान त्या ब्रह्मसर सरोवराले केला म्हण सांगून म्हणटाच ताजे नंतर ते गयाले विशय ऐकल नंतर धर्मरायो तागेल भामडांगेल ओटू अगस्त्याला आश्रमाक प्रयाण करता थंय दुर्जया म्हण म्हणलेले एक स्थळांत तो राबता त्या स्थळांत तो लोमशाले निमगिता त्या स्थळांत तो मानवांक म्हळ्यार सर्व मनशांक मारचीत असलो नरभक्षक वातापी राक्षसू ताका अगस्त्यान कशी मारलेले हे पळय सांगता म्हूण अगस्त्याले आश्रमान आयले तांणी थंय त्या वेळार लोमश महर्षी ते वातापी आनी इल्वल म्हळ्यार 2 राक्षसांगेल काणी सांगताची कसल म्हळ्यार पुढे मणिमती म्हळेल एक पट्टण तांत इल्वला म्हळेल एक दैत्य ताका एक भाव वातापी म्हूण म्हणलो कळवे तांणी कसो करचें म्हूण म्हळ्यार न्हय एक पंता इल्वलाक एक ब्राह्मण आपयता तो सत्कार करता सन्मान करता आनी म्हाका एक आशिर्वाद कोरका म्हणटा कसले इंद्राक समान जावन सुचो पूत जेवका म्हाका म्हण ते समूहे बरं दिवचें न्हय तो ब्राह्मण इल्वलाक हांव त्या बरं दिवचें जायना म्हूण म्हणले कुडले ताका कोप येयलो कळवे त्या ब्राह्मणाल विशय कोप येवन कोप येयलो मान्य ताजे नंतर ब्राह्मणांक पुरे नाश करूं सुरू केले पुराय ब्राह्मणांगेले वयर हाका द्वेश कळवे ताका तांची एक माया विद्य गोत आशिल्लें कसलें म्हळ्यार तो इल्वल कसो करता आशिल्लो म्हळ्यार ब्राह्मणांक जेवणा म्हूण आपोवन घेवन येता आशिल्लो आनी तागेले भावाक कोणाक वातापीक तो एक बोकडी करता आशिल्लो मायेन वातापी कुडले बोकडी जेता आशिल्लो मागीर ते वातापी कातरचे ताजे मांस पक्व करून ब्राह्मणांक मडचे पापा तांकां कसलें गोत ना तांणी ते खातलीची खाल्ली कुडले मरताची कुडले मरची म्हळ्यार कसलें म्हणटा धर्मराय म्हळ्यार इल्वला एक अगाध शक्तिशील ताणें व्हड स्वरान कोणाकय आपयले पुरो ताणें येवू का खंय तर म्हळ्यार एक प्रेतावस्थे आसल्यार ताणें यमधर्माला पट्टणांत आसल्यार थंय दुखून येवच्या वापस साध्य ना तसल जनय येतली की ती एक शक्ती ताका तागेले कसं की एक तपस्यान ताणें ती एक शक्ती पावला कळवे तेव्हा कशी प्रेतावस्थे आशिल्ली न्ही तांगेले पुळ्ळी रुपार येतलीच की तितले एक प्रभावार आपयत आशिल्लो तो म्हूण तितले तागेले स्वर तितले प्रभावार आसता आशिल्लो म्हळ्यार आकर्शण तितलें आसता आशिल्लें आतां कशी पळय यज्ञा वेळार मंत्र उच्चारण करून देवतेक आव्हान करतात न्हय ते मंत्र आकर्षणेन देवतेचे आहुती घेवच्याक तशीच अभिचारिक क्रिये म्हणटा पळय आमी माट मंत्र असल पुरे
तसल वेळार कितली की दुष्टशक्तीक आव्हान करचे ऐकण्याची आम्ही तशेची दैत्य तो इल्वलो राक्षसो ताका एक शक्ती शिलके तांक कोणा आपयता तांणी कुडले तागेले जरा येवन राबतलीच तशी आणे इल्वलान कसं करचे वातापीक बोकडी करले बोकडी करून तांचे मांस बळ्ळे जेवण जेल्ले कुडले ब्राह्मणान मरचे कसले म्हळ्यार तांणी जेवण जेल्ले पोट भरले म्हूण पोटा वयर हात काडका जाला री हाणे वातापी हत्र गच्छ म्हूण आपोचके तेदना तो वातापी ते ब्राह्मणाला पोट्टां भितर न्हय ते सिगुळण भायर येता शिलके जल्वे प्रती ब्राह्मणाक ताण तशी करचे एक पंता तेंची वेळाक अगस्त्य एक कडेन वतर आशिल्लीची पळयता तांणी एक व्हड फोंडो ताजे वयर एक रूख त्या रुखाक माती तोगू घालून तांणी लमतरसाची अगस्त्याल पित्र निमगितात तांणी तुमी हे स्थितीर कसले आसाची म्हूण तेदना तांणी सांगता की आमकां आमगेले संतान वाडली ना न्हय वंश वाडली ना न्हय आतां आमकां असल स्थिती तुगेले वंशाचे पूर्वज आमी तुगेले आज्जो आनी प्रपितामह जाल्यार वंश ना आमकां आमगेलो वंश मुखार वचना तशें हांव न्हू आमी हे दुस्थितीर आसत तुका एक योग्य पुत्र जाल्यार आमी हे नरकां दुखून मुखार वताची संतान पावल्यार तुका शांग जेवची न्हय म्हूण म्हणटना कडेरी अगस्त्य सांगता की जायत तुमगेले मना आशिल्ले बरें आम विवाह करून घेवन संतान पावता जैतवे तुमी कसले भिव नकाचे आनी लेखता खंयतनी आतां वंशाभिवृद्धी जावका जाल्यार कसो करचें कितलेय आलोचना केले आत्मनः प्रसवस्यार्थे नापश्यत सदृशीं स्त्रियं हांव वारडेकोन घेवच्या योग्य जावन असोची एक स्त्री आसवे म्हणून कितले आलोचना केल्यार तांकां लोकांत कोणेय दिसना जल्व्या कडेरी तांणी कसं करताची तांणी एक स्त्रीक सृष्टी करताच कशी प्रपंचाशे प्राणींतुले पुराय विशेष गुण वट्ट करून कसकस जीव आसाची पुराय जिवाचे एक विशेष गुण वट्ट करून एक स्त्रीक प्रकट करतात तांणी कळव्या ते स्त्री म्हळ्यार स्त्री एक बीजा रुपार करताची ते विदर्भराया दिताची इत्याक त्या वेळार तोवय संतान जावका म्हणून तपस्या करता आशिल्ली ते विदर्भराया दिताचे गे हे तुका संतान जाता कळ्ळें ते बीज विदर्भरायो घेता आनी तागेले बायले दिता ती ते खाता खाल्ले नंतर गर्भिणी जाल्ली 9 म्हयने जाल्ले चंद एक चेडूं जालें कळ्ळें चेडूं दीस वृद्धी जावन चंदायर वाडतरस विदर्भरायान सर्व ब्राह्मणांक सांगून पेटयलें की हाका जातकर्म कोरका न्हय शिशुक चेडडाक म्हूण कडेरी ते चेडडाल आंगांत एक लोप ना वैवे मुद्राणां तत् मृगादि जातिगतानां असाधारणां चिन्हानां लोप इव लोपः तिरस्कारो या सा लोपामुद्रा म्हळ्यार असाधारण चिन्हे आनी एक कसं म्हणचे कसली एक चूक सोदूचे ना ती गेले आंगांतू तशी तिका लोपामुद्रा म्हूण सांगून नांव दवरलें जल्वे ती दीस होड जेतरस मागीर तिगेलो रायाल धुवन मागीर तिका 100 गटल्यान दासिके तिक पळय उपचार करूक ती भारी चंदी जाल्यार कितलीची होडी जावो प्राय येयली खंयची राजकुमारूय तिका वारडिकोन घेता म्हूण येना तांगेले मना येत की इतली चंदी चेल्लीक आमी अनर्ह वारडिकोन घेवच्याक पक्कानी आमी वचून रायाले तुगेले दुवे वारडिकोन दी म्हूण म्हळ्यार विदर्भराया कोप येवन आमकां आमगेलो वटू युद्ध आयला रे तशें आमी निमगुचे समनय म्हूण म्हणलें एक मनांत येत आशिल्लें की तांकां खंयचे राजकुमारूय तुगेले दुवे वारडिकोन घेता म्हूण येनी कडेन रायाक दिसलें की इक कोणा बाव वारडिकोन दिवचें कोणीय वारडिकोन घेता म्हूण येद्दोळ निमगून येनीत न्हू कोणा वारडिकोन दिवचें प्राय जाल्ली चेल्लीक वारडिकेची म्हणलेली एक चिंत ताका अगस्त्यान तांगेले खातीर तिका सृश्टी केलेली न्हय तांकां कळ्ळें ही प्रौढावस्था आयल्या आनी वारडिकोन घेवेत तिका म्हणून विदर्भरायाला रमणी आयलीची आनी म्हणली की म्हाका
एक सत्पुत्र पावका म्हणेल अपेक्षस त्याच्यान तुगेल दुवे म्हाका वारडिकोन दिव का तीक वारडिकोन घेता म्हण हांगायला राया कसो करचें म्हूण कळ्ळें बई बे एक ते अगस्त्य ऋषी लागींची फल संताना खातीर अगस्त्य ऋषीनाची बीज रुपाचे दिल्लेले वय बे ते स्वीकार करून म्हाका संतान दिलें आतां ते संतानाची वोचे निमगिता म्हूण म्हळ्यार कसो करचें ताका ताके रायाक विदर्भ राया तागेले दुवे इतली संतोशारी सुखारी पोशिला हांवें एक काम करू सोणी 100 गटल्यान दास तिका तसलीक या मनमासी खंय खंय भोंवतलो गेड्डे गेणस म्हळ्यार कंदमुलं फल खातालो हक्का दिवची सम्वे म्हूण जाल्यार तांगेले एक सामर्थ्य कೈ गोतस तांकां कोणाक रायाक कसले आतां दिना म्हूण म्हळ्यार शाप दितलो म्हूण निराकरण करना आतां म्हगेल बायलेले निमून सांगता म्हणटा आनी सीदा बायलेले वता सांगता खंय महात्मो तो अगस्त्य तुका गोतस न्हय लोपामुद्रे वारडिकोन घेवका म्हूण अपेक्षा करून येयला महातेजस्वी अपरिमित तपशक्ती तांकांच म्हूण आमी आयकलेत न्हय आतां आमी आमगेले दुवे दिवन वारडिकोन दिना म्हूण म्हणल्यार दुवे दिवन तुका वारडीक करना म्हूण म्हणल्यार कोप येयल्यार आमकां शाप दिल्यार कसो करचें तर तूं कसो सांगता म्हूण तिकाय कसले उतर दिवचे जेन न्हू तर बसले हांव सुबाप सुदोग जने बारी दुख्ख रसाची कसले म्हूण वचून निमगीत ती कारण कळ्ळें मागीर म्हणटा की न मत्कृते महीपाल पीडाम अभ्येतुमर्हसि प्रयच्छ माम अगस्त्याय त्राही आत्मानं मया पिता हे अना तूं कसले मेगेल खातीर भिवचे तोंदरे घेवचे कसले नाका म्हाका महर्शींक दिवन वारडीक करून घे जल्वा आत्ताची परिस्थिती आत्मरक्षण करून घेवचेची सम म्हूण दिसता म्हाका म्हूण म्हणटा कडेरी रायाक अन्य वाट ना जाली वय बे जायता आव तुका वारडीक करून दिता म्हूण सांगून तुका अगस्त्याक दिवन वारडीक करून दिता म्हणटा आनी म्हणटा खंय लोपामुद्रेक अगस्त्या दिवन वारडीक करून दिता आनीच काणी पैचे दिसाक आमी पळया कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।